नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर मला एक कमेंट आलेली होती, त्या कमेंटवरून मी हा व्हिडिओ बनवायला लागले। व्हिडिओ खरंच खूप उपयोगी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा आणि बिलकुल स्किप करू नका। ज्यांनी आपल्या मुलींना आजपर्यंत किचन सेवेला पाठवलेलं नाही आहे बेळगावमध्ये किंवा इतर कुठल्याही म्हणजे मंदिरांमध्ये ज्याला भजन शिकवणुकी वगैरे असतात त्यावेळेला किचन सेवा असतात, म्हणजे सांगलीला तरी असतात, तर नक्की किचन सेवेला पाठवा। का तर माझी तेवढी लायकी नाही आहे, मी तुम्हाला खरं सांगते, हा व्हिडिओ बनवायची तेवढी लायकी नाही आहे, तरीसुद्धा मी हा व्हिडिओ बनवायला लागलेला आहे। पण खरंच जर किचन सेवा मिळाली ना तर आयुष्यात ती लेडीज, ती भगिनी उत्तम गृहिणी किंवा उत्तम कुक झाल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणजे इतकं म्हणजे सुगरणच होणार ती, ह्यात शंका नाही आहे। का तर अन्नपूर्णा आईचा आणि आईंचा इतका मोठा आशीर्वाद मिळत असतोय। मला खरंच लहानपणापासून खूप कौतुक वाटायचं की ज्यावेळेला मी पुस्तक सेवेला वगैरे जायची बेळगावला किंवा इथं भजन शिकवणुकीला सांगलीला ज्या वेळेला गेले त्याला किचन सेवा असायची ना, तर मला खूप वाटायचं की आपण जावं किचन सेवेला, पण ना ते वाढणं वगैरे ह्या गोष्टी ना फार भीती वाटायची मला, आणि मी कधी नावच दिलं नाही किचन सेवेला। पण जर दिलं असतं ना तर आज मी एक उत्तम गृहिणी असते आणि एक उत्तम अशी म्हणजे सुगरण म्हणतो ना आपण, तशी असते। तर खरंच म्हणजे ज्यांना त्या गोष्टी ज्यांनी केलेल्या आहेत ना त्यांना खरंच अनुभव असणार। किचन सेवेला दरवर्षी आपल्या मुलींना जरूर पाठवा। 5:30 वाजता ज्या वेळेला किचनमध्ये प्रवेश केला जातोय तर त्यावेळेला माता अन्नपूर्णा तुमच्यावर खुश झाल्याशिवाय राहणार नाही, आणि ती शिकवण आई देतात की 5:30 वाजता पहाटे किचन सेवेला हजर राहणं, तिथं केस वर बांधणं, वेणीसुद्धा चालत नाही किंवा साडी घालणं, ह्या म्हणजे साडीतच तुम्ही ड्रेस म्हणजे फुल कसाही ड्रेस घालतो मी, म्हणजे असं एकदम कम्फर्टेबल वाटेल आपल्याला म्हणून आपण ड्रेस घालावं, हे चालत नाही साडी। आणि त्यामुळं साडीची सवय व्हायला सुरुवात होत्या लहानपणापासून मुलींना। केसवर बांधावी वगैरे, स्वच्छतेनं घरातली कामं कशी करावी, टापटीपमध्ये घरातली कामं कशी करावी, हे सगळं किचन सेवेमधून शिकतात। त्यामुळं का नाही लेडीज असू देत किंवा ज्या मुली असतील, मुलींना खरंच पाठवलं पाहिजे। आता म्हणजे ज्याला त्यांनी मला कमेंट केली एका ताईंनी की किचन सेवेबद्दल व्हिडिओ करा एक, तर मी म्हटलं अरे आपली लायकी आहे का तेवढी किचन सेवेबद्दल हे करायची। पण खरंच जर कुणी आजपर्यंत केली नसेल किंवा जर कुणी भांडी वगैरे मी पण घासायची, असं मंदिरमध्ये ज्याला किचन सेवा असायची ना तर त्यावेळेला भांडी घासायला वगैरे मागच्या साईडला लेडीज जातात ना, तर मी तिथं जायची भांडी वगैरे घासायला। पण किचन सेवा आतमध्ये जाऊन जी किचन सेवा आहे तर ती करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ज्यांनी पाठवलं नसेल त्यांनी आपल्या मुलींना जरूर पाठवा। तुमची मुलगी तुम्ही म्हणजे मला आता माहिती नाही आहे, बरेच वर्ष झालं, बरेच काय चेंजेस वगैरे झाले असले तर, पण बरेच वर्ष मी नाही हे केलं मंदिरमध्ये, म्हणजे कुठल्याच सेवेला गेले नाही बेळगावला। तर गेलं तर मी खरंच आता इथून पुढं जर मिळाली तर किचन सेवा नक्की करेन। तर बघूया, आईंची इच्छा असेल तसं होईल। पण तुम्ही मात्र आपल्या मुलींना किंवा स्वतः किचन सेवेला नक्की नावं द्या, आणि तुम्ही अन्नपूर्णा झाल्याशिवाय राहणार नाही आणि एक उत्तम सुगरण झाल्याशिवाय तर अजिबात राहणार नाही। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय।